हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। काल फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर अजित पवार आज दिल्लीला जाण्याची शक्यता। जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार। आज किंवा उद्या महायुतीचं जागा वाटप ठरणार। हिंगोली दौऱ्यावरून आल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर करू, संजय राऊतांची माहिती। 2 दिवसात चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी मिरजेमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी सभा होणार। कोल्हापूरच्या बदल्यामध्ये आम्हाला सांगलीची जागा, हातकणंगलेच्या जागेसाठी राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा सुरू, संजय राऊतांची माहिती। तर रामटेकची जागा काँग्रेसला देण्याचा निश्चय। सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच। सांगलीमध्ये विशाल पाटील उमेदवार असणार, पटोले यांचं वक्तव्य। तर ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी, राऊतांची माहिती। रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच। रामटेकमध्ये आज बावनकुळे यांचं बूथ संपर्क अभियान, 28 क्रमांकाच्या बूथवरील कार्यकर्त्यांची बैठक घेणार। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, राजेंद्र पवार, रोहित पवार मैदानात। पवार कुटुंबांचे रील्स आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल। सुनेत्रा पवारांचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू। सुनेत्रा पवारांच्या हवेली तालुक्यातील गावांना भेटीगाठी, अनेक ठिकाणी आज महिला मेळावे आणि बैठका घेणार। विजय शिवतारेंची आज शिंदे फडणवीसांसोबत बैठक। कुणी वेगळी भूमिका घेऊ नये, शिवतारे योग्य निर्णय घेतील, महायुतीचं काम करतील, मुख्यमंत्री शिंदेंच्या पुण्यातील शिवसेना नेत्यांना सूचना। नाशिकच्या जागेसाठी भाजपकडून दबाव तंत्र। श्रीकांत शिंदेंनी गोडसेंचं नाव जाहीर केल्यानं भाजपमध्ये नाराजी। बैठकीमध्ये इच्छुक उमेदवार दिनकर पाटलांच्या उमेदवारीसाठी दबाव टाकणार। अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची किंमत करत नाही, श्रीनिवास पवार यांची अजितदादांविरोधात भूमिका। तर श्रीनिवास पवारांची भूमिका सर्वसामान्यांना पटणारी, रोहित पवारांची प्रतिक्रिया। वसंत मोरे आणि शरद पवारांचा फोनवरून संवाद। काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी राहुल गांधींकडे शब्द टाकावा, वसंत मोरेंनी पवारांकडे म्हणणं मांडलं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।